बघा मधातच बटन दबलं, व्हिडिओ दोन तयार होत आहे, लक्ष द्या. एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रुपयाचा माल विकला, तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? बघा, एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200चा म्हणजे 1200 गुणिले 40, 1 2 3 0 आहेत देऊन टाकू, 4 2 8, 4 1 4, म्हणजे टोटल 40 दिवसात 48,000 रुपयाचा माल विकला. त्यानंतर काय म्हटलं, पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रुपये. पहिले 30 दिवस, पहिले 30 म्हणजे 1000 गुणिले पहिले 30 म्हणजे किती झाले? 30,000. बरोबर आहे. आता काय म्हटलेलं आहे, तर शेवटच्या 10 दिवसात, मग आता 48,000 पहिले काढून टाकू, 0 0 0 8 1, म्हणजे शेवटच्या 10 दिवसात एकूण किती रुपयाची विक्री झाली त्याची? रुपये 18,000. तर हे जर असं विचारलं असतं की बा शेवटच्या 10 दिवसातल्या एका दिवसाची विक्री काढा, तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं, 18,000ला 10 भाग द्यावं लागलं असतं. 0 0 कटलं म्हणजे एका दिवसाची आली असती 1800 रुपये. तसा क्वेश्चन आहे, परंतु हे विचारलं नाही, त्याच्यामुळं फक्त मी सहज सांगितलं. बघा, त्याच्यानंतर मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते, तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट. शेकडा घट, आता मागील वर्षी 46 रुपये किलो होती, म्हणजे 46 गुणिले 100, बरोबर आहे. 100 किलो म्हणजे 1 क्विंटल, एका क्विंटलचा हिशोब घेऊ आपण, तर किती होईल? 4,600 रुपये एका क्विंटलचा. हा झाला मागच्या वर्षीचा, मागील वर्षी. आता या वर्षीचा काय? 43 रुपयाचा. 43 गुणिले 100 बरोबर 4300. मग आता याच्यात तूट किती झाली? 0 0 3, तूट किती झाली? 300 रुपये. 100वर 300 रुपये, म्हणजे याच्यामध्ये 100 किलोवर आपण काढत आहे 300 रुपये. आता काय म्हटलं, तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट. आता तुम्हाला फॉर्म्युला आधीच सांगितलेला आहे, शेकडा नफा किंवा घट, शेकडा नफा किंवा तोटा, बरोबर. नफा असेल नफा, तोटा असेल तोटा, भागेला खरेदी किंमत गुणिले 100. आता तोटा किती आला? 300 रुपये. खरेदी किंमत होती आपली 4,600 रुपये, गुन्हेला किती? 100. 1 2 1 2, झाले काय? 300 भागीला 46. भाग जाते 2 न देऊन टाकू, 2 1 2, 2 5 10, 2 3 0, 2 2 4, 2 3 6, म्हणजे 150 भागीला 23. आता 150ला 23 न भाग, सेंदुनी 12, 7 दुनी 14, 23 गुणिला पहिले 6 3 18 8, चला सेंदुनी 12 ने 13, 6चा भाग गेला 138, 2 उरले इथं, 1 उरला, पॉईंट गेला, 0 घेतलं. आता भाग बघा, 4 5, 5 दुनी 10, 5 3 15, 5 5 दुनी 10 आणि 1 11, भाग गेला 5चा, 115, 5 0 0 आणि 23 दुनी 46, 4 0, म्हणजे 6 दशचिन्ह 5 2, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. एवढा त्याला म्हणजे शेकडा घट झाली, शेकडा तोटा झाला.
एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले, त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? बघा, 80% विद्यार्थी, 80% विद्यार्थी इतिहास उत्तीर्ण, त्याच्यानंतर 65% विद्यार्थी कुठल्या विषयामध्ये? इंग्रजी उत्तीर्ण झाले. आणि इतिहास प्लस इंग्रजीमध्ये किती टक्के झाले दोन्ही विषयात? 72% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण. बघा आता, 80 अधिक 65 वजा 72. 80 इतिहासातले, 65 इंग्रजीतले, दोन्ही विषयात झाले 72%. दोघांची बेरीज 5 8 7 14 वजा 72, म्हणजे 5तून 2 गेले, 3 राहिले, 14तून 7 गेले, 7 राहिले. म्हणजे हे झाले. आता आपल्याकडे किती विद्यार्थी? 73% विद्यार्थी झाले पास झालेले, उत्तीर्ण. तर मग आता आपण काय करणार आहे की आपल्याला पाहिजे अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण विद्यार्थी काढू आपण. अनुत्तीर्ण विद्यार्थी 100 मधले 73 पास झालेले गेले, बरोबर आहे. टोटल पर्सेंट म्हणजे 100% न चालू. मग आता 100 मधून 73 गेले, 10तून 3 गेले, 7 राहिले, 10तून 8 गेले, 2 राहिले. म्हणजे किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आपले? 27%, 27%. अशा पद्धतीने सोडायचं. बघा, हे सर्व उत्तीर्णच आहे. उत्तीर्ण उत्तीर्ण उत्तीर्ण, हे उत्तीर्ण. म्हणजे 100 मधून 73 गेले, विद्यार्थी अनुत्तीर्ण किती राहिले? 27. अशा पद्धतीने सोडवायचं. त्याच्यानंतरचं बघा, एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात, तर त्याच्याकडे विक्री आधी किती पेरू होते? आता बघा, एक फळ विक्रेता 60% पेरू त्याच्या जवळचे विकून टाकतो, म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती राहून राहिले? 100 पैकी 60 गेले तर शिल्लक राहून राहिले 40. 100 पैकी किती? 40% पेरू शिल्लक राहिले. आणि त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरले. 700 पेरू उरले, तर काय म्हणते? तर त्याच्याकडे विक्री आधी किती, म्हणजे एकूण पेरू किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार असा. बघा, 40 गुणिला x बरोबर 100 गुणिला 780. एक्सला 40 गुणिला, तिकडे गेल्यानंतर भागीला 100 गुणिला 780 भागीला 40. 0 0 द्यावं लागेल. 2 2 4, 2 पंच 10. एक्स बरोबर 5 गुणिला 780 भागीला 2. 2 न भाग जाते. 2 6, 1 उरला, 2 18, 2 0 0, म्हणजे 5 गुणिला 390. आता गुणाकार करू. 5 0 0, 5 9 45, 5 8 4 4, 5 3 15, 4 19. तर त्याच्याकडे विक्री आधी किती पेरू होते? 1950 पेरू होते. बघा, अमितने 6500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम 8100 रुपयाला विकला, तर शेकडा नफा किती? आता शेकडा नफा विचारलेला आहे. पहिले नफा काढू आपण. किती झाला नफा? माहिती आहे, विक्री किंमत वजा खरेदी. आता विकला केवढ्याने? 8100ला.
आणि खरेदी केवढ्याला केला 6,500. 0 0 11तून 5 गेली 6. तरी करून दाखवतो बघा. 8,100 वजा 6,500. 0 0 1तून 5 जात नाही इथे 6. त्याच्यासाठी 11तून 5 गेली 6. 7तून 6 गेला 1. 1,600 हा झाला नफा. फॉर्म्युला आहे आपला शेकडा नफा किंवा तोटा बरोबर नफा असेल नफा, तोटा असेल तोटा. नफा किती झाला 1,600 गुणिला 100 भागेला खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे 6,500. हे 2 शून्य हे 2 शून्य केली तेव्हा 1,665. 5 न भाग जाते 5 1 5 5 3 15. इथं 5 3 15 एक उरला 5 दुनी 10 5 शून्य शून्य म्हणजे 320 भागीला 13. आता 320ला 13 भागली 13 दुनी 26. 12तून 6 गेले 6 इथं 0. 13 चूक 52 इथं 8 इथं 0.8. 13 78 2 0. 13 1 13 म्हणजे 24.61%. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबरचं बघा. एका दुकानदाराने एक टेबल 4,700 रुपयाला विकला. जर टेबलाची दर्शनी किंमत 5,900 असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली. बघा असं समजू आपण किती टक्के सूट मिळाली नाही. मूळ किंमत त्याची किती झाली 5,900 बरोबर आहे. $5,900चा टेबल 4,700 भेटला. फॉर एक्झाम्पल नफा स्फोट किती राहिले 0 0 आधीच्याच गणितासारखं सोडू. 9तून 7 गेले 2 आणि 1200 रुपये नफा झाला. बरोबर आहे. मग काय म्हणते तर किती टक्के सूट झाली. मग आधीच सूट म्हणजेच नफा बरोबर नफा 1,200 गुणिला 100 खरेदी किंमत. आता खरेदी किंमत म्हणजे त्याची दर्शनी किंमत होती दिसणारी 5,900. हे 2 शून्य 2 शून्य 1,200 भागेला 59 भाग जातो 1,200 भागेला 59. ठीक आहे. 1200ले 59 भाग 59 गुणिला 2 9 2 1800 18 5 3 10 आणि 11 म्हणजे भाग गेला 2चा 118. तर काटमारला 1 राहिला 10तून 8 गेले 2 0 0 खाली घेतलं 0 भाग जात नाही दिला 0चा पॉईंट दिला खाली घेतलं 0. बघा 59 गुणिला 3 9 3 87 7 8 5 15 2 17 भाग केला 3चा 177. इथं 3 कारण 4 काट मारला इथं 1 इथं 10 परत काट मारला इथं 9 10तून 7 गेली 3 9तून 7 गेली 2. राहिले
खाली परत 0 घेतलं 230 59 गुणिला जर 4 केलं तर 936 8 5 23 236 म्हणजे इथे भाग जाईल 3चा म्हणजे 20.33 म्हणजे पर्याय क्रमांक सी. आधीच्या नंतर सोडवलं आपण. सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अजूनही त्याची पद्धत आहे पण लक्षात येऊन जाईल. बघा नंतर संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे तर संजयचे वजन किती? काय म्हटलेलं आहे? संजयास विवेक काय 7:5 म्हणजे 7x 5x. आणि काय म्हटलं? त्यांच्या वजनातील फरक. त्यांच्या वजनातील फरक किती आहे? 32 म्हणजे 7x वजा 5x. बघा फरक म्हटलं म्हणून वजा घेतला, लक्षात ठेवा. बरोबर आहे 32 किलो. 7 मधून 5 गेले 2x बरोबर 32. एक्सला 32 गुणेला इकडे एक्सला 2 गुणेला इकडे नंतर 32ला भागेला. एक करा. एक्स बरोबर किती आलं? 16. आता एक्स बरोबर 16 आलं. आपल्याला वजन कोणाचं पाहिजे? संजयचं. तर संजयसाठी काय घेतलेलं आहे? 7x 7 गुणेला 16. 16चा बळा 7 लोक म्हणा किंवा गुणाकार करा. 7 सकम 42 2 4 7 1 7 4 11 म्हणजे किती किलो आलं? 112 किलो. त्याच्यानंतरचं बघा काय म्हटलेलं आहे? एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. टोटल किती जण आहेत? 14. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी दोन्ही पितात आणि इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कुटुंबात कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या बघा. एक कुटुंब आहे 14 जणांचं. 14 जणांचं काय आहे? कुटुंब आहे. झालं? हे झालं कुटुंब. मग आता ह्याच्यामधले चहा पिणारे किती आहे? 5 व्यक्ती. 8 व्यक्ती म्हणजे हे बघा, हे चहा, हे कॉफी. ठीक आहे. 5 व्यक्ती चहा पितात. त्याच्यानंतर 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात. म्हणजे 8 व्यक्ती चहा पितात, कॉफी पितात. 8 आणि 4 12 आणि 13 टोटल 14 म्हणजे उरलेला 1 हा सुद्धा काय पिते? कॉफीच पिते. बरोबर आहे. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. म्हणजे हा जो एक आहे हा फक्त कॉफी पिते. 8 जण चहा कॉफी पितात, 5 जण तर चहा पितात. मग आता काय झालं? तर कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या. आता कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची हे 8 आणि 1 बरोबर किती जण? 9. हे 9 जण आहे जे कॉफी पितात म्हणून पर्याय क्रमांक बी. बघा काय म्हटलेलं आहे? जर चिवडा 60% दराने आठवड्यापर्यंत 5 वर्षात नंतर 400 व्याजाचा दर काय? आपल्याला माहिती आहे व्याज दिलेला आहे दिलेला आहे 8. तर काही टक्के दर काढायचा भागेला आहे. 2000
त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे 0.017 त्याचा धनवर्ग किती. आता बघा 0.017 चा बरोबर आहे. मग आता दशक चिन्ह किती घरांमध्ये बघा 6 घरांना. आता 6 घरांचं विषयाच्या घरांचं भेटून नाही काय 5 घरांचं भेटून नाही 6 म्हणजे टेबलची आवश्यकता नाही. टेबलची समजतं त्याच्यानंतर बघा 0.008 नंतर वर्गमूळ किती. आता वर्गमूळ म्हटलं आता सर्व ठिकाणी सूत्र आहे सगळं कशाला पाहिजे सर्व माहिती सत्ता करायची बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की इथं जर 4 घरानंतर दशचिन्ह आहे त्यामध्ये 2 घरानंतर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक बघा 0.17 किती घरांमध्ये 4 घरांना 1 2 त्याच्यानंतर शेवटचं बघा 53 42 43 57 या सांगितलेलं थोडक्यात क्रमांक घ्यायचं सर्वात लहान त्याच्यानंतर 45 झाल्यावर आणि भाषा किती आहे मध्यम काय करू सी